Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News. धुळे शहरातील नगावबारी परिसरातील नगावबारी लगत असलेल्या कैलासवासी विष्णुभाऊ पाटील स्वातंत्र्य सैनिक सहकारी गृहनिर्माण संस्था येथील राहणारे जयकिशन आनंदा पहाडी व अरुण नामदेव पाडवी यांच्या घरात अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने घरगुती संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या। यात फ्रीज, टीव्ही जळून खाक झाले, तसेच फॅन, संपूर्ण फिटिंग, रोख रक्कम 55,000 रुपये जळून खाक झाले। तसेच त्यांचा व्यवसाय दोर बनविणे असून घरातील 2 लाख रुपयाची दोरीही या ठिकाणी जळून खाक झाली। याबाबत छोटूलाल पहाडी यांनी शासनाकडे मदत मिळावी अशी मागणी केली आहे। यावेळी सदर घटनेची माहिती मिळताच अग्निबंब अग्निशामक या ठिकाणी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले व सदर आग आटोक्यात आणली। दिनांक 17/3/2019 रोजी दुपारी ठीक 12 वाजता स्वातंत्र्य सैनिक कॉलनी नगावबारी परिसरमध्ये अचानक शॉक सर्किटने आग लागल्यामुळे श्री अरुण नामदेव पाडवी आणि जयकिशन आनंदा पहाडी यांचे घरगुती सामान, फ्रीज, टीव्ही, धान्य, इतर महत्त्वाचे पेपर्स, कागद, तर नगद रक्कम 55,000 रुपये साधारण त्यांची रोख रक्कम होती।
तसेच त्यांचे जे काही जीवनावश्यक वस्तू आहे सर्व जळून खाक झालेले आहे. तरी साधारण माल त्याचे दोरी बनवायचे व्यवसाय असल्यामुळे घरात माल होता, दोरी 2 लाखाची कमीत कमी दोरी जळालेली आहे. त्यासाठी अग्निशमक दलाची गाडी पण मागवण्यात आलेली आहे. त्यांनी आल्यावर आगावर पाणी टाकून आग आटोक्यात ठेवलेली आहे. हो, आणि आता वातावरण शांत आहे. तरी साधारण यांच्या दोघां मिळून कमीत कमी 4 लाखाच्या जवळपास नुकसान करण्यात झालेलं आहे. घरात अचानक शॉर्ट सर्किट झाला आहे आणि त्यामध्ये कपडे लत्ते सर्व काही किमती सामान जळून खाक झालेला आहे आणि माल पण 2-2.25 लाखाच्या वरती माल होता, तो पण पूर्ण जळालेला आहे. आणि नगद पैसे 55,600 रुपये आम्ही ठेवलेले होते ते व्यापारींना देण्यासाठी, तर ते सुद्धा नष्ट झालेले आहेत. तर याची दक्षता घ्यावी, कडून मदत मिळावी बुवा ही नम्र विनंती. Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express.